मिनटं चालूच राहते. गेट 2 हे पण दाखव. चौक दाखव. त्या चौकात गेला का नाही उजव्या हाताला असा कॅमेरा फिरव बस करून आपल्याला वर जायचं आहे. पुढं का जायचं आहे जोडीदारानं दुकान टाकलं आहे का आंबर बिशर आहे त्यांनी टाकलं आहे बेळचं दुकान जावं म्हणलं ते. 28 तारखेला झालेली ही घटना मित्रांनो. आज 9 तारीख आहे. तर रोज कोण ना कोणी इथे येऊन त्यांचं दर्शन घेतं आहे. फुलं वाहन मोठं मैदान भरून माणसं यायचं काय जोक आहे हां. तिथं अग्नी दिला पुढं. एवढं मोठा परिसर पब्लिक लाख होते की एवढं मोठं ग्राउंड. मित्रांनो एवढं मोठं मैदान आहे. तर चालता चालता मला दम लागायला लागला आणि इथं उभं राहायला जागा नव्हती. मुंग्यावानी माणसं आली होती अजितदादांना आजमी द्यायला, त्यांचा शेवटचा निरोप घ्यायला. जनसामान्य लोक, VIP लोक, राजकारणी, नेता, फिल्ममधले बरेचसे हिरो, असा जनसामान्याच्या नेत्याचं जर निधन झालं तर महाराष्ट्रावर काय शोककळा पसरती हे मागच्या 8-10 दिवसात तुम्ही बघितलं आहे. कोणताही चॅनल लावा, TV चालू करा, न्यूज बातमी बघा, जिकडं तिकडं अजितदादांचंच नाव. कसं झालं, काय झालं, कधी झालं, कुणी केलं, मोठमोठ्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं. एवढ्या मोठ्या नेत्यांचं आकस्मिक निधन होणं म्हणजे ही बाब पचवणं मित्रांनो खूप जड जाते. विश्वास होत नाही अजून बऱ्याचशा लोकांना. आणि महाराष्ट्रावरती 3 दिवस राजकीय मुख्यमंत्र्यांनी दुखावटा जाहीर केलेला होता मित्रांनो. अशा नेत्यास आता श्रद्धांजली व्हायला मी आलो आहे. पण खूप लेट झालं मित्रांनो, कारण इथं मला दुसरा पर्याय नव्हता. मी इतका मोठा VIP माणूस पण नाही की मला डायरेक्ट आत सोडतील. तर पोचतोय मित्रांनो जवळ. हे बघा रोज वेगवेगळी माणसं येऊन बसते ती. लोक येऊन थांबलेले आहेत. मित्रांनो हे विद्याप्रतिष्ठानचे ग्राउंड आहे आणि कॉलेजच्या भिंती चारी बाजूला बघा. आणि हा चौतारा आत्ता बांधण्यात आलेला आहे जस्ट. इतक्या दिवशी काही त्यावरती बांधलेलं नव्हतं. 28 तारखेला झालेला अपघात म्हणजे बोलताना शब्द बाहेर फुटत नाहीत मित्रांनो. तरी जड अंतकरणाने आता माझी व्यथा तुमच्यासमोर मांडतोय. तर इथं एका मागे एक असे दादांचे आपले चाहते त्यांना श्रद्धांजली व्हायला पोचते. तिथं दुपारच्या 3 वाजले ते तरी लोक इथं बसलेले आहेत. बाहेरून आलेले किंवा स्थायिक लोक असणार इथं त्यांना श्रद्धांजली वाहतात. लोक बसलेत मित्रांनो उन्हामुळे थोडे थांबलेत. बायका म्हणा, वयस्कर माणूस एका पाठोपाठ इथे येतात. आता इतके दिवस मित्रांनो सभा घ्यायला यायचं गावात, पण कधी जवळून त्यांच्यासमोर असं फोटो किंवा व्हिडिओ काढायची वेळ आली नव्हती. पण आज असं खूप वाईट वाटतं मित्रांनो इथे येऊन मला व्हिडिओ बनवायची वेळ येते. दादा एक मनापासून बोलतो, खरंच जर तुम्ही जिवंत असाल तर लवकरात लवकर बारामतीच्या एरियामध्ये तुम्ही दाखल व्हा. तुमची खूप गरज आहे अजून आम्हाला. तुमच्यासारखा नेता होणं म्हणजे आमचं हे भविष्य आहे मित्रांनो. बघून घ्या तुम्ही. सगळी या ना तुम्ही व्हिडिओ काढा. सगळी या की तुम्ही सगळे संघच व्हिडिओ काढा.
बाजू इकडे करा, इकडे. ही पुढे टाका हा, पुढे घ्या हा बरोबर आहे. इथं मित्रांनो दादांना श्रद्धांजली वाहताना ही जी फुलं दिसतात ना रोज बदलली जातात आणि ह्या फुलांचा सुगंध इतका दरवळतोय ना मित्रांनो, तर अशी जाणीव झाली मला की दादा अजूनही माझ्या आजूबाजूलाच दरवळत आहेत. हे वातावरण जे तुम्ही बघताय ते बारामतीचं विद्याप्रतिष्ठान एक नावाजलेलं कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या परिसरात दादांचा अंत्यविधी झाला आहे मित्रांनो. लोक ते दादांचे चाहतेच आहेत. 28 तारखेला झालेली ही घटना मित्रांनो, आज 9 तारीख आहे. तर रोज कोण ना कोणी ते येऊन दर्शन घेतंय, फुलं वाहतंय, शोक आपलं त्यांचं मनोगत काय असेल ते व्यक्त करतात आणि जातात. पण अजूनही माझं तर स्वतःच असं वैयक्तिक म्हणणं आहे की दादांचा घातपात झालेला आहे. दादा अजून आपल्यासोबत नाहीत हे मानायला मन माझं काय तयार नाही मित्रांनो. दादा लवकरच येतील पाठीमागं, आपल्याकडे लवकरच येतील अशी माझी अपेक्षा. दादा कुठे जरी असलं तरी तुम्ही परत या, हीच माझी आणि पूर्ण तुमच्या चाहत्या वर्गाकडून कळकळीची विनंती आहे. खूप खूप तुम्हाला मिस करतोय दादा. आम्ही आज या बारामतीत मी बऱ्याच दिवसातून आलेलो आहे. काही ना काही कामासाठी मी इथून हमेशा जात असतो, प्रवास चालू असतो माझा. काही गोष्टी खरेदी करायच्या असतात, शॉपिंग वगैरे, नातेवाईकांकडे येणं जाणं चालूच असतं. पण आज या सगळ्या गोष्टी टाळून मी मित्रांनो आज दादांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी आलेलो आहे. त्यांना तिथं दर्शन केलेलं आहे मी आणि इथून बाहेर पडतो आहे. पण जाताना असे पाय माझे जड झालेत ना, मला इथून पाय निघणं झाला आहे माझा. खूप खूप वाईट वाटतं आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा एक उमदा नेता आपल्यातून हरवला आहे म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ही मित्रांनो. तर ह्या जसं मैदान संपेल तसं मित्रांनो आपण बारामती सोडतोय असं समजा आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम झालेला होता आणि मी इथून आता बाहेर पडणार होतो. या बाजूला बॉईज हॉस्टेल आहे, इथून बाहेरून येण्याची सोय केलेली आहे. पण जाता जाता आमचे मित्र भेटले तिथं. या इकडं, लाजू नका या. चांगल्या गोष्टीचं माणसाने नेहमी कौतुक केलं पाहिजे. या इकडं. तर त्यांचा आजीदादांचा ते अनुभव सांगणार आणि इथं जे मागच्या 5-6 दिवसात जे घडल्यात गोष्टी ते सांगतात. या इकडं. लय गर्दी होती का इथं? हा, गर्दी भरपूर होती. माणसं लय येते ती अजूनपर्यंत माणसं दर्शनासाठी भरपूर येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं लय सुन वाटतंय ना. सुन्न वाटते असं की बाबा आपल्या घरातील कोणतंही धरता व्यक्ती माणूस गेल्यासारखं वाटतंय. आणि म्हणजे जी बारामतीत पहिली रोषणाई होती त्यात थोडा फरक पडलेला आहे. काही करमत नसेल, कुठं कोणत्या गोष्टीत मन लागत नसेल. आणि दादांनीच बनवले या ग्राउंडवरती आज तुम्ही सराव करताय, पोलीस भरतायचा तुम्ही. कॉलेजला पण आम्ही इथंच होतो. लेक्चर वगैरे करायला तुम्हाला असं मन लागत नसेल. बरोबर. त्याच्यामुळं कसं की बाबा असं धाकधूक राहून की ही गोष्ट घडायला नव्हती पाहिजे ती. तुमच्यासोबतच अख्ख्या महाराष्ट्राची आता मनात हेच विचार चालू आहेत की दादांसोबत असं अकाली मृत्यू होणं वगैरे घडायला नको पाहिजे होतं. दादा इथेच कुठेतरी असतील असं तुम्हाला सहवास वाटत असेल. तसं भास होत. तुमचं मन तयार होणे की दादा आपल्यासोबत नाहीत आता राहायला, की बाबा आपल्याला सोडून गेलेत. अजून मनाची इच्छा होत नाही. पण हे आमचे मित्र आहेत, माझ्या गावा शेजारी त्यांचं गाव आहे व्याळी. ह्यांना भेटलेलो आहे. आता ह्यांनी जे त्यांचं मनोगत व्यक्त केलं मित्रांनो, सेम माझी तीच परिस्थिती आहे. फरक एवढाच आहे की मी आता हे मला ग्राउंडवरती अचानक भेटले, त्यामुळे ह्यांचं आता मी तुमच्यासोबत संभाषण थोडं करतोय, शूट केलं आहे थोडं. आणि जी माझ्या मनाची व्यथा आहे ती ह्यांचीच व्यथा आहे. शेवटी आम्ही एकाच गावचे मोडतो मित्रांनो
आणि आम्हाला जोडून ठेवणारी ही व्यक्ती आज त्यांचं मित्रांनो भाषण दाखवण्याऐवजी त्यांच्या अंत्यविधीचं ठिकाण तुम्हाला दाखवण्याची वेळ येते, ही खूप मोठी दुःखाची बातमी आहे. तर मित्रांनो, तुमची रजामंदी घेतो आणि मी निघतो पुढच्या कार्यक्रमासाठी. बाय. चला चला सागर शेठ, चला. बॉईज हॉस्टेल, या बॉईज हॉस्टेलच्या समोर मंदिर आहे, पलीकडे कॉलेज आहे आणि हे आजूबाजूचा परिसर. या गेटच्या आतमध्ये गेलं की लगेच ग्राउंडवरती समाधीस्थळ केलेलं आहे. खूप वाईट वाटतंय सागर भैया, आयुष्यात काय नाही बाबा माणसाच्या, इतका मोठा नेता गेला आपल्याकडे तर काय आपण छाटछुटर माणसं आहे म्हणायचं. अख्ख्या महाराष्ट्रात दिल्लीपर्यंत नाव असलेल्या माणसाचं जर असं आकस्मिक निधन होतंय तर सामान्य माणसांनी काय करायचं? खूप अवघड आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं जेवढं आयुष्य आहे तेवढं माणसांनी सुखात, आनंदात आणि समाधानाने जगलं पाहिजे मित्रांनो. आता जाऊन 11वा दिवस आहे मित्रांनो आज, तर इथल्या जनतेला विश्वास नाही दादा गेल्यात म्हणून. त्यांच्या मनात अशी उणीव भासते, दादा इकडून येतील, दादा तिकडून येतील. अचानक कानावरती बातमी पडेल दादा जिवंत आहे, दादा इथे बघितले, दादा तिथे बघितलं. आता देवाची इच्छा, शेवटी किती लोकांच्या इच्छा पूर्ण करायची ती. गाडी पार्क केली मित्रांनो माझी, आता आतमध्ये जाऊन आलो आहे. ही दादांचीच बारामती आहे मित्रांनो, स्मार्ट सिटी बनवण्यासारखी. इथं खूप खूप गोष्टींची सुखसुविधा त्यांनी केलेली आहे. जनतेसाठी कोणताच त्यांनी त्रास होईल अशा काहीच गोष्टी पाठीमागे ठेवलेल्या नाही. त्या कॉलेजसोबतच आणि या ग्राउंडसोबतच मित्रांनो मी आता इथून घराकडे रवाना होतो. या परत कधी बारामतीला येईल काय सांगू शकत नाही. भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. काल सांगितलं होतं त्याप्रमाणे आज मी इथलं शूट केलेलं आहे. चला बाय.